नुकसानीचा प्रश्न गंभीर. तुमचा राजू तुमच्याबरोबर खंबीर. आमदार राजूभैया नवघरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर केळी बागांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश. वसमत तालुक्यातील बागलपार्डी व परिसरात काल झालेल्या अचानक अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ही बाब समजताच आमदार राजूभैया नवघरे यांनी तत्परता दाखवत थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी हे देखील उपस्थित होते. पाहणीदरम्यान आमदार राजूभैया नवघरे यांनी उपस्थित महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही दिरंगाई न करता सरसकट आर्थिक मदत मिळण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व कार्यवाही युद्धपातळीवर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. संकटाच्या काळात आमदार महोदयांनी स्वतः बांधावर येत दिलेल्या या धीरामुळे बागलपार्डी परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये काहीसा दिलासा पाहायला मिळत आहे. आता प्रशासनाकडून पंचनामे कधी पूर्ण होतात आणि मदत कधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इकडं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायले. आज बघितलं असं पाऊस पडला की जोरातच पडायला. वारं वावधान सगळ्यात जास्त आहे. मागच्या 5 वर्षापासून सातत्यानं या रोडलाच आम्ही यायलो होतो. खाजमापूरवाडीपर्यंत, गिरगावपर्यंत पार्टी पण सुरू व्हायली. सगळ्यात जास्त नुकसान पार्टीचं व्हायले. पार्टीमध्ये गेल्या वर्षी बागा उद्ध्वस्त झाल्या. तुम्ही दाबडीच्या बघितल्या असेल, दाबडीच्या गेल्या. त्यानंतर सोमठाणा असन, गिरगाव असन, खाजमापूरवाडी असन, कुरुंदा असन, या विभागामध्ये सातत्यानं मागच्या 5 वर्षापासून वारं वावधान पावसाळ्याच्या अगोदर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायले. आणि ज्या शेतकऱ्यानं इथं कष्ट करून घाम गाळून जे केळी पिकविलेली आहे त्या केळीचं मार्केटला न्यायच्या टाईमलाच आता महिन्याभरात येतो. त्या महिन्याभरामध्ये आता त्याचं एका महिन्यानंतर ज्या बाजारात जाणार होत्या त्या केळीचं आता नुकसान झालेले. आणि या भागातील शेतकरी कष्टाळू शेतकरी सातत्याने इसापूर धरणाचं पाणी यायला आहे. त्याच्यानंतर आमच्या येलदरी धरणाचं पाणी आहे. दोन्ही धरणाचं पाणी पलीकडल्या साईडला आहे ना, त्यामुळे पलीकडल्या साईडला येलदरीचं आहे ना, इकडे इसापूरचं धरण दरवर्षी भरते. त्यामुळे या विभागातील कष्टकरी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाच्या बाबतीमध्ये केळीचं उत्पादन हे घेतात. आणि केळीला पाणी जास्त लागते. प्रचंड वर्षभर मेहनत करण्याचं काम त्याच्या माध्यमातून होत असते. या शेतकऱ्याचं याच्यावर सगळंच अवलंबून असते. कर्ज काढलेलं आहे, त्या कर्जाच्या जीवावर या केळीच्या जीवावर आता त्या विद्यार्थ्यांना घरच्या लेकराबाळाला शिकविण्याचं काम असू द्या, साल काठावर घालायचं काम असू द्या, या शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत असते. पण आता दरवर्षी असं जर नुकसान होत असेल आणि चक्रीवादळाचा तडाखा पर्टिक्युलर याच भागात व्हायला. आमच्या इकडं आता बघितलं असून तुम्ही हट्टा आडगाव इथं खूप मोठ्या प्रमाणावर तिथं पाऊस झाला. मागच्या काळामध्ये भोगाव धानोऱ्याला तिथं केळीचं नुकसान झालेलं आहे. पण त्या विभागामध्ये पोल पडलेत, बाकीचे काही नुकसान झालेत, शेतकऱ्याचे नुकसान झाले. पण केळीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान या बागलपार्डी गावात आणि या पंचक्रोशीत झालेलं आहे. त्यामुळं या अधिवेशनामध्ये आपण आमचे TO साहेब आलेत. कलेक्टर साहेबाकडे आपण 6-6:30 वाजता संध्याकाळी 5-5:30ला झालं आपलं. 6-6:30ला यांची शेतकऱ्याच्या नावासकट आपण सगळे तिथं रिपोर्टिंग कलेक्टरकडे पण केलेली आहे. TO साहेब आलेत, तहसीलचे लोक आलेत. पंचनामा करणार आपण, सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार. सभागृहात मांडून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. पण दात करून पोट भरत नाही. शेतकऱ्याचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि हे नुकसान जर भरपाई करायचं असलं तर शेतकऱ्याला तुम्ही म्हणसाना तर तुम्हीच लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही तिथं समाविष्ट आहेत. पण तिथं जरी समाविष्ट असलो आपण तरीसुद्धा शेतकऱ्यांना ज्या अटी लावलेल्या आहेत कर्जमाफीच्या बाबतीमध्ये त्या सरसकट कर्जमाफी करण्याच्या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये पावसाळी आपण तिथं प्रश्न विचारू. बरं, आता हे नुकसान तुम्ही ज्या शेतात आले किती टक्के नुकसान आहे? काही शिल्लकच राहिलं नाही ना. त्यामुळे टक्केवारी त्याचं काय काढता येतं. शेतकऱ्याला काय टक्केवारी काय असते. आता येतं त्याने समजा 1,500 बन लावले, तुमचे कडचे 10-10 झाडं लावले वाचलेत म्हणजे त्याचं आता टक्केवारी आहे काय. तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा. आणि तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला माझं म्हणणं आहे पण तुम्ही जास्तीत जास्त आता याचा जर आपण तिथं वर पोहोचवायचं असलं तर तुमचा सुद्धा आम्हाला उपयोग होणार आहे. तुम्ही तुमचे आभार तुम्ही इथपर्यंत आले. सरसकट कर्जमाफीसाठी काही वरिष्ठांशी बोलणं झालंय का? अधिवेशन तर पुढे आहे पण कारण 21 तारखेला ज्या काही अटी लावल्या त्या अटीमध्ये शेतकरी बसत नाही. ओके, हे बागलपार्डी गाव आहे समजा. या बागलपार्डीतले 5% सुद्धा लोक बसत नाही. बसतात तुमच्या मग आता उपयोग काय त्या कर्जमाफी देण्याचा? हो, कर्जमाफी जर द्यायची असली तर तुम्ही काही तिथं करू नका. 2 लाख आपण त्यांना पत्र दिलं, कृषी मंत्र्याला पत्र दिलं, मुख्यमंत्री महोदयाला पत्र दिलं, त्याच्या रिसिप्ट तुम्हाला मी पाठवतो. आणि त्याच्यानंतर पत्र दिल्यानंतर आमची पद्धत अशी असते की अगोदर पत्र द्यावं लागते, नंतर आपल्याला त्याच्या माध्यमातून आपल्याला ते प्रश्न लावायला सोपं जाते. त्यामुळे आधी पत्र द्यावं लागतं. पण वेळ प्रसंगी राजू नवघरे विधिमंडळाच्या समोर बी आंदोलन करतात तर
शेतकऱ्यांसाठी काही 1000% करणार. याच्यामुळे मी आमदार आहे, त्याच्यामुळे काय विषय नाही. आंदोलन पिकवू याने का? पाठवले म्हणून तिथे गेलं, याच्या प्रसंगी आंदोलन पण करू. 1000%. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली.